सहकार कायदे या विषयामध्ये आपण जो काय आपला अभ्यासक्रम आहे त्याप्रमाणे एक एक मुद्दा आपण पुढे चाललेलो आहोत. त्यामध्ये आपण पाहिलं की सहकार कायद्याचा इतिहास आणि त्यामध्ये 4चा कायदा असेल, 12चा कायदा असेल, हे सगळं आपण घेतलेलं आहे. नंतर पुढचा मुद्दा आपला होता सहकारी संस्थांची नोंदणी. यावर आपल्याला प्रश्न येणार आहे मोठा की सहकारी संस्थांच्या नोंदणीची पद्धती काय आहे. तर कलम 3 ते 21 अ ही आपल्या कायद्यातली जी कलमं आहेत ती सहकारी संस्थांच्या नोंदणी संबंधी आपल्याला माहिती देतात. यामध्येच आपण एक मोठा प्रश्न की जो आपला स्वतंत्र टॉपिक पण आहे अभ्यासक्रमाचा आणि तो आहे निबंधकाचे अधिकार सांगा. तर निबंधकाचे अधिकार संस्था नोंदणीपासून संस्था चालवणं, त्यानंतर संस्थेमध्ये येणाऱ्या अडीअडचणीला सामोरं जाणं, त्यानंतर त्यावर सोल्युशन देणं. तर आपल्याला एक मोठा प्रश्न आहे आणि तो आहे की संस्थेच्या विकासासाठी किंवा सहकार चळवळीच्या वाढीसाठी किंवा सहकाराच्या विकासासाठी सहकार खात्याचे जे निबंधक असतात त्यांची भूमिका काय आहे. तर तो मुद्दा आपण घेतला की त्यामध्ये नोंदणी करणं, संस्थेच्या पोटनियमात बदल करणं, संस्थेचं एकत्रीकरण करणं, त्यानंतर नोंदणी रद्द करणं, निधी कुठे ठेवायचे त्याचं मार्गदर्शन करणं, अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करणं, विशेष सभा, वार्षिक सभा यावर नियंत्रण ठेवणं किंवा समिती सदस्य जर चुकीचं काम करत असतील तर त्यांना पदावरून काढून टाकणं, कलम 78 प्रमाणे किंवा 83 प्रमाणे त्यांची चौकशी करणं किंवा 88 प्रमाणे त्यांना वैयक्तिक जबाबदार धरणं. ते सगळं 3 ते 21 अ मध्ये बरोबरच आपण निबंधकाचे अधिकार हा सुद्धा मुद्दा त्यामध्ये घेतलेला आहे. त्यानंतर आपण पोटनियम दुरुस्ती हा एक प्रश्न आपल्याला येणार आहे की त्यामध्ये पोटनियम दुरुस्ती कोणत्या मार्गाने होते. तर कलम 13 आणि 14 ही 2 कलमं त्यासाठी दिलेली आहेत. 13 मध्ये संस्था वार्षिक सभेमध्ये पोटनियम दुरुस्ती मांडते, सभासद त्याला मान्यता देतात आणि दुरुस्ती होते. 14 प्रमाणे मात्र निबंधकाला अधिकार आहे की कायदा नियम पोटनियमाला अनुसरून किंवा सहकार खात्यात नवीन झालेले बदल, शासनाचं धोरण यानुसार निबंधक सुद्धा संस्थेच्या पोटनियमात दुरुस्ती करण्याचा आदेश स्वतःहून देऊ शकतात आणि त्यामुळे 13-14 ही कलमं त्यासाठी आहे. यानंतर एकत्रीकरण संस्थांचं हा मुद्दा सुद्धा त्यामध्ये येतो. यानंतर सभासदत्वासंबंधी आपल्याला 22 ते 35 मध्ये दिलेलं आहे की सभासद कोणाला होता येईल, सभासदाच्या अटी काय आहेत. त्यानंतर सभासदत्व नाकारलं तर आपल्याला काय उपाययोजना करता येईल, सभासदाचे अधिकार काय असतात. 32 प्रमाणे सभासदाला माहिती पाहण्याचा अधिकार आहे. त्यानंतर वार्षिक सभा आणि विशेष सभा हा मुद्दा सुद्धा आपण घेतलेला आहे की संस्थेचे निधी कोणते कोणते असू शकतात. यावर प्रश्न आहे कलम 64 ते 71 सहकारी संस्थांचे विविध प्रकारचे निधी आणि त्यांच्या गुंतवणुकी संबंधी विवेचन करा. आणि यामुळे निधीचे प्रकार त्यामध्ये राखीव निधी असेल किंवा इमारत निधी असेल, इतर निधी जे आहेत त्याची गुंतवणूक कशी करावी यामध्ये कलम 70 मध्ये आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. यानंतर 72 ते 80 ही जी कलमं आहेत ती सहकारी संस्थेच्या व्यवस्थापनासंबंधी बोलतात आणि त्यामध्ये वार्षिक सभा, विशेष सभा, त्यानंतर सभासदांची पात्रता किंवा एखाद्या सभासदाची हकालपट्टी किंवा संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी स्वतंत्र प्राधिकरण आपण स्थापन केलेलं आहे 73 क ब मध्ये, त्याची सुद्धा आपण त्यामध्ये चर्चा केलेली आहे. त्यानंतर 81 मध्ये कलम 81 प्रमाणे आपण पाहिलं की लेखापरीक्षकाची नियुक्ती केली जाते आणि मग लेखापरीक्षकाच्या संबंधित कलम 81 नियम 69 हे सुद्धा आपण त्यामध्ये पाहिलेलं आहे. आता पुढचा जो आपला मुद्दा असणार आहे तो आहे की सहकारी संस्थांच्या बाबतीमध्ये आपण वसुलीचं जे धोरण घेतो तर वसुलीसाठी काय यंत्रणा आहे आणि यासाठी आपल्याला एक स्वतंत्र टॉपिक किंवा अभ्यासक्रम आपल्या अभ्यासामध्ये आहे आणि तो आहे सहकारी संस्थांची वसुली. तर या संबंधी मुद्दा आपण सुरू करत आहोत. विवाद म्हणजे काय आहे ही सुद्धा आपण चर्चा केलेली आहे. सहकार न्यायालयाची रचना असेल, लोक अदालत. कर्ज वसुलीसाठी आपल्या सहकार कायद्यामध्ये 1960च्या कायद्यात कलम 43 ते 49 ही कलमं दिलेली आहेत. त्यानंतर 1961चे जे नियम आहेत त्यामध्ये 35 ते 49 हे नियम त्यासाठी दिलेले आहेत. मात्र असं जरी असलं तरी कर्ज वसुली म्हटल्यानंतर सगळ्यात महत्वाचं येतं ते कलम 91 किंवा कलम 101.
आता 91चा महत्व 1986 पर्यंत बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये होतं. कारण कर्ज वसुलीसाठी आपण सहकार न्यायालयात जायचो. त्यासाठी कलम 91 होतं. मात्र 86 नंतर मोठे बदल झालेले आहेत सहकार कायद्यात आणि वसुलीचा संपूर्ण जो आदेश देण्याचा अधिकार किंवा वसुली प्रमाणपत्र देण्याचा अधिकार हे सहकार खात्याच्या निबंधकांना दिलेला आहे. त्यामुळं सहकार खात्याचे निबंधक नियंत्रक म्हणूनही काम पाहतात आणि वसुलीचं प्रमाणपत्र देऊन एखाद्या थकबाकीदाराची चल अचल संपत्ती जप्त करण्याचा जो आदेश असतो किंवा एखाद्याची मालमत्ता विक्री करण्याचा जो आदेश असतो तो निबंधक देऊ शकतात. आणि यासाठी कलम 101 आहे. 101 चा प्रस्ताव जो असतो तो आपण सादर करतो. संस्था म्हणजे अर्जदार संस्था असते आणि ती निबंधकाकडे प्रस्ताव सादर करते. त्यानंतर तेव्हा संस्थेचा प्रस्ताव एखाद्या व्यक्तीच्या थकबाकीदाराचा येतो तेव्हा नियम 86 प्रमाणे निबंधकाकडे कार्यवाही केली जाते. नियम 86 अ ते फ ही जी उपकलमं आहेत त्यामध्ये एखादा अर्ज आल्यानंतर त्याची छाननी करणं, सरचार्ज भरून घेणं, दाव्याची फी भरून घेणं, त्यानंतर प्रतिवादी म्हणजे कोण बरं, तर थकबाकीदार, मग त्यामध्ये कर्जदार असतील, जामीनदार असतील तर त्यांची सुनावणी घेणं आणि सुनावणी घेतल्यानंतर व्ही नमुन्यामध्ये म्हणजे यू नमुन्यामध्ये संस्था अर्ज करते आणि व्ही नमुन्यामध्ये 86 फ प्रमाणे वसुली दाखला दिला जातो. एकदा वसुली दाखला दिल्यानंतर वसुली अधिकाऱ्याची नियुक्ती होते आणि ती कलम 156 प्रमाणे 156 प्रमाणे वसुली अधिकाऱ्याला निम्न न्यायिक अधिकार दिलेले आहेत. म्हणजे आपण लोकसेवकाचे अधिकार त्याला दिलेले आहेत. 156 प्रमाणे त्याला दिवाणी न्यायालय सुद्धा समजलेलं आहे वसुली अधिकाऱ्याला. आणि मग वसुली अधिकारी जेव्हा कामकाज सुरू करतो त्यांनी कसं कामकाज करावं यासाठी नियम 107 1 ते 107-23 ही उपकलमं त्यासाठी दिलेली आहे. मात्र एवढं सगळं करूनही जर एखादी मालमत्ता ही लिलावाची सगळी प्रक्रिया करूनही 4 वेळा लिलाव करूनही ती विकली गेली नाही तर कलम 100 आणि नियम 85 प्रमाणे निबंधकाला अधिकार आहे की ते ती मालमत्ता ही संस्थेच्या ताब्यात देतात. तर हे सगळं आपल्याला या सिलेबसमध्ये दिलेलं आहे. तर जेव्हा ठरलेला कर्ज हप्ता किंवा व्याजाचा भरणा होत नाही तेव्हा ते खाते थकबाकीत असल्याचे समजले जाते. आपल्याला स्क्रीनवर दिसतंय हे सगळं. स्क्रीनवर आपल्याला दिसतंय का? हो दिसतंय सर. ठीक आहे. जेव्हा ठरलेला कर्ज हप्ता किंवा व्याजाचा भरणा होत नाही तेव्हा ते खाते थकबाकीत असल्याचे समजले जाते. भारतीय करार कायदा हा केंद्र सरकारचा कायदा आहे आणि त्यामध्ये 128 कलम असं सांगतं की कर्ज फेडीसाठी कर्जदार आणि जामीनदार हे समान जबाबदार असतात, संयुक्तिक जबाबदार असतात. त्यामुळे याच्यातून जामीनदार असं म्हणू शकत नाही की तुम्ही कर्जदारालाच भेटा, आम्हीच तुम्हाला भेटलो का, किंवा त्याच्याकडून पण 1000 घ्या, माझ्याकडून पण 1000 घ्या, माझ्याकडून तुम्ही 2000 का घेता, अशी कोणती अट जामीनदार आपल्याला लावू शकत नाही. कारण 128 कलम असं सांगतं केंद्र सरकारचा जो कायदा आहे त्यामध्ये कर्जदार आणि जामीनदार हे संयुक्तिक जबाबदार असतात. दोघांना एकमेकापासून अजिबात वेगळं काढता येणार नाही. आता कुठलीही वसुली करताना सगळ्यात पहिलं आपण प्रयत्न करावा की प्रत्यक्ष भेटी, दूरध्वनी करणं, फोन करणं, संपर्क साधणं. तसे आपण मेळावे घेऊ शकता, जाहिरात देऊ शकता किंवा तंत्रज्ञानाचा वापर करू शकता. मग ईमेल पाठवणं किंवा त्यांच्या व्हॉट्सअपवर काही मेसेज पाठवणं. आता आढावा घेणं हा अतिशय महत्वाची गोष्ट असते. संचालक मंडळाने दर महिन्याच्या मीटिंगमध्ये आढावा घ्यावाच की थकबाकी काय थकलेली आहे, किती थकबाकीदार आहेत, 6 महिन्याच्या पुढे थकबाकीदार कोण आहेत, मोठ्या मोठ्या रकमांची थकबाकी कोणाची आहे, म्हणजे आढावा तर घेतलाच पाहिजे. तर आढावा घेऊन त्यांच्याशी संपर्क साधणं हे प्रथम काम आपलं आहे. कारण कायदेशीर कारवाई एकदा सुरू झाली की त्यामध्ये वसुली अधिकाऱ्याची नियुक्ती, मग त्यानं केलेलं कामकाज, त्यामध्ये आपल्या संस्थेला वसुली अधिकाऱ्याच्या कामकाजात ढवळाढवळ करता येत नाही. म्हणजे आपल्याला कोणतं पत्र पाठवता येत नाही किंवा त्या पद्धतीने आवश्यक ती कार्यवाही करता येत नाही. आणि त्यामुळं जोपर्यंत दाखला मिळत नाही तोपर्यंत संस्थेला मोठ्या प्रमाणावर जबाबदारी पार पाडावी लागते. मग दाखला मिळण्याच्या आधी अशी काय कार्यवाही करावी लागते, तर पहिली गोष्ट म्हणजे त्यामध्ये आपण त्याला नोटीस पाठवतो. आता हे जे साधं नोटीस आहे त्यामध्ये समजा एखाद्याचे 1 लाख थकलेले आहेत आणि 2000 रुपये व्याज असेल तर आपले 1 लाख थकलेलं आहे, 2000 त्याचं व्याज आहे, 15 दिवसाच्या आत भरावं. 15 दिवस आपण त्याला मुदत देतो. त्याचं कारण आहे नैसर्गिक न्याय. प्रत्येक व्यक्तीला त्याचं म्हणणं मांडण्याची संधी दिली पाहिजे आणि त्यामुळे सगळ्यात पहिलं जातं
मागणी नोटीस कुणाला जातं? करदाराला. आता त्यानंतर 15 ते 30 दिवसानंतर आपण स्मरणपत्र पाठवतो. स्मरणपत्रामध्ये मात्र आपण आधीच्या पत्राचा उल्लेख करतो आणि स्मरणपत्र हे करदार आणि जामीनदार ह्या दोघांनाही पाठवलं जातं. स्मरणपत्र सुद्धा आपण 15 दिवसाची मुदत देतो, त्याला नैसर्गिक न्याय म्हणायचं. त्यानंतर अंतिम पत्र पाठवलं जातं. अंतिम पत्रामध्ये आधीच्या 2 पत्रांचा उल्लेख केला जातो. किंवा अशा पद्धतीने आम्ही पहिली मागणी नोटीस पाठवली, स्मरणपत्र पाठवलं, पण आपण कोणतीही दाद दिलेली नाहीये. आणि त्यामुळे हे अंतिम पत्र आहे. तुम्ही जर 15 दिवसाच्या आत तुमची मुद्दलाची किंवा व्याजाची रक्कम भरणा केली नाही, तर नाईलाजाने शब्द आपण लिहायचा आहे, कलम 101 प्रमाणे सक्तीची कायदेशीर वसुलीची कारवाई करण्यात येईल. म्हणजे इथं आपण अंतिम पत्रामध्ये कलम 101 चा उल्लेख केलेला आहे. आता कलम 101 साठी आपण जो प्रस्ताव निबंधकांना पाठवतो, तर तो यू नमुन्यामध्ये आहे. म्हणजे 1961 चे जे नियम आहेत त्यामध्ये A to Z प्रकारचे फॉर्मॅट आहेत. आता यू नमुना जो आहे त्यामध्ये साधारणपणे त्यामध्ये कर्जदाराचं नाव असेल, जामीनदारांची नावं, वसूलपात्र रक्कम, त्यांचा पत्ता, त्यांचा राहण्याचं ठिकाण, त्यांचा व्यवसाय, त्यांची स्थावर जंगम मालमत्ता या संबंधी आपण उल्लेख हा निबंधकाला करत असतो. आणि त्यामुळे 101 चा प्रस्ताव पाठवण्यासाठी आपण सगळ्यात पहिला ठराव घेतो. आता इथं जर आपल्याला असं वाटलं की संस्थेचा एखादा कायदेशीर प्रतिनिधी किंवा वकील नेमायचा असेल, तर ते सुद्धा आपण 101 च्या ठरावामध्ये तो मुद्दा सुद्धा घ्यायचा आहे. म्हणजे 101 च्या ठरावामध्ये काय मुद्दे होणार? किंवा याआधी तुम्हाला साधं पत्र पाठवलं, स्मरणपत्र पाठवलं, अंतिम पत्र पाठवलं, आपण दाद दिलेली नाहीये, त्यामुळे 101 चा प्रस्ताव तुमच्या विरोधामध्ये आम्ही करत आहोत. आता हा ठराव झाल्यानंतर ती ठरावाची प्रत सुद्धा आपल्याकडे ठेवायची आहे. कारण जेव्हा आपण 101 चा प्रस्ताव घेऊन जाणार तेव्हा निबंधक सगळ्यात पहिले विचारतात, तुमचं साधं नोटीस कुठं आहे, स्मरणपत्र कुठं आहे, अंतिम पत्र कुठं आहे, त्यानंतर कारवाईबाबत 101 च्या कारवाईबाबत तुम्ही ठराव केला का? त्यामुळे त्या सगळ्या प्रती आपल्याकडे व्यवस्थितपणे 3-3 सेटमध्ये किंवा 3 वेगळ्या बंचमध्ये आपण तयार ठेवायचा आहे. आता 156 चे अधिकार 1986 पूर्वी फक्त सहकार खात्याला होते. मात्र आपल्या संस्थांची मागणी किंवा बँकांची मागणी पाहून 1986 नंतर मोठे बदल झाले आणि संस्थांना सुद्धा त्यांचे स्वतःचे वसुली अधिकारी नेमता येतील असा एक आदेश शासनानं काढलेला आहे. आणि त्यानुसार हा आदेश आपल्याला पुढे दिलेला आहे की 13 ऑक्टोबर 1997 रोजी महाराष्ट्र शासनाने त्यांच्या राजपत्रानुसार इथे जिल्हा फेडरेशन, राज्य फेडरेशन किंवा तालुका फेडरेशन असे वेगळे जे फेडरेशन आहेत त्यांच्याकडून आपल्याला त्यांच्या मार्फत वसुली करता येईल असा मुद्दा त्यामध्ये दिलेला आहे. उदाहरणार्थ जर वित्त कार्यकारी सोसायटी असेल तर त्यांचं फेडरेशन जिल्हा मध्यवर्ती बँक आहे. किंवा ज्या नागरी संस्था असतात त्यांचं जिल्हा फेडरेशन आहे, तालुका फेडरेशन आहे, राज्य फेडरेशन आहे, त्यांना सुद्धा आपण वसुलीचे अधिकार दिलेले आहेत. म्हणजे वसुली करत असताना एक जर संस्थेला स्वतःचा वसुली अधिकारी नेमायचा असेल तर कमीत कमी 1 कोटीची ठेव असली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे संस्थेचं कार्यक्षेत्र जिल्हा असलं पाहिजे. तर त्या संस्था अधिसूचित केल्या जाऊ शकतात. दुसरा प्रकार आहे की फेडरेशनचे जे काही कामकाज असतं फेडरेशन सुद्धा त्यांचे वसुली अधिकारी नियुक्त करू शकतं आणि त्याप्रमाणे 156 ची वसुली ही फेडरेशनच्या मार्फत होऊ शकते. म्हणजे इथे फेडरेशनला निबंधक दर्जाचे जसे तालुका निबंधक असतील, सहाय्यक निबंधक, उपनिबंधक असे अधिकारी फक्त वसुलीसाठी फेडरेशनच्या कार्यालयात नेमले जातात. आणि त्यामुळं फेडरेशनच्या मार्फत सुद्धा आपल्याकडे वसुली होऊ शकते. जसं की आता पुणे जिल्ह्यामध्ये जिल्हा पतसंस्था फेडरेशन, राज्य फेडरेशन यांच्याकडून वसुली होते. तर विविध कार्यकारी सोसायट्यांची जी थकबाकी आहे तर त्यांच्यावर नजीकचं नियंत्रण फेडरेशन म्हणून जिल्हा बँकेचं असतं. त्यामुळं सध्याच्या परिस्थितीमध्ये जिल्हा बँकेचे जे निरीक्षक किंवा डेव्हलपमेंट ऑफिसर आहेत किंवा कर्ज निरीक्षक आपण म्हणूयात तर त्यांचीच नियुक्ती आपल्याला असं दिसतं की वसुली अधिकारी म्हणून केलेली आहे. तसंच सातारा जिल्हा बँकेमध्ये बँकांचे जे इन्स्पेक्टर आहेत, निरीक्षक आहेत त्यांनाच वसुली अधिकारी म्हणून जबाबदारी दिलेली आहे. तर सारांश, जिल्हा बँकांच्या बाबतीमध्ये वसुली अधिकारी हे जिल्हा बँकांनी विकास सोसायटीवर नियंत्रणासाठी नेमलेले आहेत. आता 156 हे जे आहे ते वसुली अधिकाऱ्याचे अधिकार सांगतं. त्याला 156 असं सांगतं की वसुली अधिकारी हे लोकसेवक आहेत आणि त्यांना निम्न न्यायिक अधिकार दिलेले आहेत.
म्हणजे प्रत्यक्ष ते न्यायाधीश नाहीयेत, पण न्यायालयाप्रमाणे त्यांना मोठे अधिकार दिलेले आहेत. जसं की बोलावणं, नोटीस देऊन बोलावणं, आदेश देणं, त्यानंतर रेकॉर्डिंग द स्टेटमेंट, की हे मला लिहून द्या, जाब घेणं, त्यानंतर एखाद्या ठिकाणी रेकॉर्ड जप्त करणं. तर अशा प्रकारचे जे न्यायालयीन अधिकार असतात, ते वसुली अधिकाऱ्याला आपण दिलेले आहेत. 156च्या 2 उपकलमात 2 असं म्हणतं, की दिवाणी वसुली अधिकारी हे दिवाणी न्यायालय समजण्यात यावे. आता याचा अर्थ असा आहे, की दिवाणी न्यायालयात जे अधिकार असतात, की समन्स पाठवणं, त्यानंतर समोर बोलावणं किंवा समोरच्याचं म्हणणं हे रेकॉर्ड करणं, झेरॉक्स कागदपत्र मागवणं, एखाद्या ठिकाणी प्रवेश करणं, त्यानंतर जाबजबानी घेणं, रेकॉर्ड जप्त करणं, हे सगळे अधिकार जे न्यायालयाला असतात तेच अधिकार आपण 156च्या सहकार कायद्याच्या कलम 156च्या 2 प्रमाणे वसुली अधिकाऱ्याला दिलेली आहेत. आणि या कायद्याप्रमाणे असं नमूद करण्यात आले कायद्यामध्ये, की वसुलीसाठी आदेश देताना वसुली अधिकाऱ्याला दिवाणी न्यायालय मानण्यात येणार आहे. काही न्यायालयाचे निर्णय तुम्हाला यासाठी मी दिलेले आहेत. जसं आपल्या अभ्यासक्रमामध्ये न्यायालयीन निर्णय असा शब्द सुद्धा आलेला आहे. त्यामुळे काही न्यायालयीन निर्णय जर आपण पाहिले तर जनता बँक विरुद्ध ही जी केस आहे, पूर्व महाराष्ट्र ऑटोमोबाईल 2014 ची केस आहे आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, की वसुली अधिकाऱ्याचे जे विक्रीचे अधिकार आहेत ते अचानक जिल्हा उपनिबंधकांनी काढून घेतलेले आहेत. आता हे बरोबर आहे, की जिल्हा उपनिबंधक जे असतात ते वसुली अधिकाऱ्याला नियुक्त करतात. त्याने जर कामात हलगर्जीपणा केला तर त्याला काढून टाकता येईल. पण कुठलाही हलगर्जीपणा नसताना फक्त मी तुम्हाला नियुक्त केलेलं आहे आणि म्हणून मी हे करू शकतो, असं मात्र कोणाही व्यक्तीला कायद्याच्या पलीकडे जाऊन किंवा कायद्याच्या विरोधामध्ये जाऊन काम करता येणार नाही. आणि ह्या केसमध्ये झालेलं आहे, की कुठलंही कारण नव्हतं तरी वसुली अधिकाऱ्याचे अधिकार ज्यांनी नियुक्त केलं त्या जिल्हा उपनिबंधकांनी काढून घेतले. तर उच्च न्यायालयानं हे जिल्हा उपनिबंधकाचा जे काही कामकाज आहे ते बेकायदा मानलेलं आहे. वसंत जबान पात्रा या केसमध्ये मुंबई उच्च न्यायालयानं वसुली अधिकाऱ्याला निम्न न्यायिक अधिकार असतात हे जे कायद्यातलं वाक्य आहे ते मान्य केलेलं आहे. सुरेश मल्लाप्पा शेट्टी या केसमध्ये जी 23/10/2002 ची केस आहे आणि या केसमध्ये माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी निबंधक जे असतात ते निबंधक वसुली अधिकाऱ्याला नियुक्त करतात आणि मग निबंधक त्यांचे अधिकार वसुली अधिकाऱ्याला देतात. अर्थातच वसुली अधिकारी हे पब्लिक सर्वंट आहेत आणि हेच आपल्या सहकार कायद्याच्या 161 कलमात असं म्हटलेलं आहे, की जे निबंधकाने नियुक्त केलेले अधिकारी असतात ते लोकसेवक असतात. त्यामुळं वसुली अधिकारी सुद्धा लोकसेवक आहेत हे यामध्ये मान्य करण्यात आलेलं आहे. 158 प्रमाणे वसुली अधिकाऱ्याला अधिकार कोण देतं तर अधिकार निबंधक देतात. मग अशा वेळी ज्याला निबंधकांनी अधिकार दिलेले आहेत, मग तो लेखापरीक्षक असो, तो निवडणूक अधिकारी असो, तो वसुली अधिकारी असो, निबंधकाने ज्याला नियुक्त केलेलं आहे त्या व्यक्तीने निबंधकांचे मार्गदर्शन, पर्यवेक्षण आणि नियंत्रणाखाली काम करावे. म्हणजे इथे 3 शब्द आलेले आहेत, की गायडन्स, सुपरविजन अँड कंट्रोल. याचा अर्थ असा आहे, की निबंधकांनी जर एखाद्या अधिकाऱ्याला प्राधिकृत केले असेल किंवा निवडणुकीसाठी असेल, वसुलीसाठी एखाद्या अधिकाऱ्याला त्यांनी नियुक्ती केली असेल निबंधकाने, तर मग त्याने त्या ज्याला नियुक्त केलेले आहे त्याने निबंधकांचं मार्गदर्शन, निबंधकांचं पर्यवेक्षण आणि निबंधकांच्या नियंत्रणाखाली काम करणं आवश्यक आहे. सहकार कायद्याच्या 161 कलमाप्रमाणे वसुली अधिकाऱ्याला लोकसेवकाचा दर्जा हा दिलेला आहे. जे कोणी निबंधकाद्वारे नियुक्त होतात ते सर्व वसुली अधिकारी आहेत. त्यामुळे वसुली अधिकारी सुद्धा लोकसेवक असतात. एकदा आपल्याला लोकसेवकाचा दर्जा दिला की मग पूर्वीची भारतीय न्याय संहिता किंवा पूर्वीच्या भारतीय दंड संहिता आणि सध्याची भारतीय न्याय संहिता 2023, पूर्वीचं 172 ते 190 आणि सध्याची कलमं आहेत 206 ते 226, या कलमांचं संरक्षण वसुली अधिकाऱ्यांना दिलेलं आहे. आता ही भारतीय न्याय संहिता जो पूर्वीचं भारतीय दंड संहिता होतं, म्हणजे एखाद्याने अपराध केला तर अपराध काय असतो आणि त्याला काय शिक्षा होते यासाठी कायदा आहे भारतीय न्याय संहिता 2023 आणि पूर्वीचा कायदा होता भारतीय दंड संहिता 1860.
आता या नावामध्ये आणि काही कलमात बदल झाला आणि तो नवीन कायदा आला, भारतीय न्याय संहिता 2023. आता यातली 206 ते 226 ही जी कलमं आहेत, ती लोकसेवकाच्या अधिकारासंबंधी आहेत. म्हणजे वसुली अधिकाऱ्यानं काम करत असताना वसुली अधिकारी एखादा नोटीस पाठवू शकतो, समोर बोलू शकतो, पण वसुली अधिकाऱ्याच्या आदेशाचा अवमान करणे, त्याची नोटीस फाडून टाकणे, त्या वसुली अधिकाऱ्याची मानहानी करणे, त्याच्या अंगावर धावून जाणे, त्याला धमकी देणे किंवा जप्ती आणि लिलाव प्रक्रियेमध्ये वसुली अधिकाऱ्याला अडथळा आणणे, हे सर्व अपराध मानलेले आहेत आणि या अपराधावर संबंधित व्यक्तीला 6 महिन्यापासून ते 2 वर्षापर्यंत तुरुंगवास किंवा दंडात्मक कारवाई म्हणजे 500 रुपयापासून जवळजवळ 5,000 पर्यंत दंडात्मक कारवाई वेगवेगळ्या कलमानुसार होऊ शकते. आता ती कलमं आपण यामध्ये दिलेली आहे. आता फारशी कलमं आपल्याला परीक्षेला लिहायची गरज नाहीये. परंतु बऱ्याचदा आपल्याकडे प्रशिक्षण घेणारे वसुली अधिकारी असतात किंवा बऱ्याचदा जे व्यवस्थापक असतात ते सुद्धा निबंधकाच्या व्याख्येप्रमाणे अधिकारी आहेत. म्हणजे जे आपल्याकडे ब्रँच मॅनेजर असतात ते सुद्धा निबंधकाच्या कलम 220 प्रमाणे अधिकारी आहेत. त्यांना सुद्धा ह्या साराचं संरक्षण दिलेलं आहे. तो ब्रँच मॅनेजर असेल किंवा बँक डेव्हलपमेंट ऑफिसर असेल किंवा इन्स्पेक्टर असेल किंवा सहकार खात्याचे अधिकारी असतील, वसुली अधिकारी असेल, लेखापरीक्षक, या सगळ्यांनाच या कलमांचं संरक्षण दिलेलं आहे. आता यामध्ये साधारणपणे 6 महिने ते 2 वर्ष अशा पद्धतीने किंवा 10,000, 2,000 असे दंड वेगळे दिलेले आहेत. मात्र अगदी थोडक्यात आपल्याला ही नोट्स मिळणार आहे किंवा याचं पुस्तकच तुम्हाला दिलं जाणार आहे. पण त्याच्या आधी जर समजून घेतलं तर ही जी कलमं आहेत की आपण वसुली अधिकारी एखाद्या व्यक्तीला, मग तो थकबाकीदार असेल, जामीनदार असेल, कर्जदार असेल, त्यांना समन्स पाठवू शकता, नोटीस पाठवू शकता, आदेश देऊ शकता. तो व्यक्ती जर गैरहजर राहिला, त्याने आपलं समन्स घ्यायला टाळाटाळ केली, त्याने जर फरार झाला, तर त्याच्यावर आपल्याला वेगळ्या प्रकारे कार्यवाही करता येते. समजा खोटी माहिती दिली तर त्या व्यक्तीला 6 महिने तुरुंगवास होईल 212 कलमाप्रमाणे. किंवा आपण म्हटलं की एखादं प्रतिज्ञापत्र असं लिहून दे मला की मी इतक्या दिवसात कर्जफेड करीन. आता त्यांनी त्या पद्धतीने लिहून दिलं नाही किंवा आपण विचारलेल्या प्रश्नांना समोरचा कोणी व्यक्ती असेल त्याने जर उत्तर दिलं नाही, मग तो किती मोठा अधिकारी असो, लोकसेवकाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर न देणे याला 6 महिन्याचा तुरुंगवास किंवा 5,000 दंड किंवा हे दोन्ही दिलेले आहे. आता 2023च्या कालमात थोडासा बदल झालेला आहे. पूर्वी जे 500 किंवा 1,000 होतं त्याच्याऐवजी आता 5,000, 3,000 असे दंड नव्यानं थोडेसे वाढवलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षा ज्या होत्या त्या सुद्धा थोड्याशा वाढवलेल्या आहेत. 215 हे जे नवीन कलम आहे त्यामध्ये समजा तुम्ही वसुली अधिकाऱ्याने एखादं निवेदन तयार केलं की अशा पद्धतीनं मी कर्जाची परतफेड करील, दर 3 महिन्याने, 6 महिन्याने मी हप्ता देईल किंवा दर महिन्याला देईल, जे काही निवेदन तयार केलेलं असेल ते केल्यानंतर जर समोरच्या व्यक्तीनं त्या निवेदनावर सही केली नाही तर त्याला सुद्धा 3 महिने किंवा तुरुंगवास किंवा 3,000 दंड किंवा दोन्ही होऊ शकतं. लोकसेवक जे आहेत वसुली अधिकारी त्यांच्यापुढे खोटे कथन करणे याला मात्र मोठी शिक्षा आहे आणि ते 3 वर्षापर्यंत कारावास आहे. म्हणजे कोणीही वसुली अधिकाऱ्याला किंवा बँकेच्या व्यवस्थापकाला खोटं अशा पद्धतीनं कथन करू शकत नाही. त्या व्यक्तीला मोठी शिक्षा ही कायद्यात सांगितलेली आहे. तेव्हा लोकसेवकाला जर खोटी माहिती दिली तर त्या व्यक्तीला 1 वर्ष तुरुंगवास आणि 10,000 रुपये दंड किंवा दोन्ही होऊ शकतं. अशा पद्धतीने लोकसेवक हा मालमत्ता ताब्यात घेतोय, त्याला प्रतिकार करणं, अटकाव करणं किंवा बेकायदेशीर त्या एखाद्या लिलावाच्या बोलीमध्ये सहभागी होणं, की तो पात्रता नव्हती तरी पण काहीतरी जाऊन मला ते घ्यायचं आहे अशा पद्धतीने काहीतरी बहुरूपीपणा करणं किंवा जेव्हा वसुली अधिकारी हा सार्वजनिक कार्य पार पाडत असतो, तर त्याला धमकी देणं किंवा त्याला प्रतिबंध करणं किंवा त्याला अटकाव करणं यासाठी त्या व्यक्तीला शिक्षा होऊ शकते. तर अशा पद्धतीने आपण एक शेवटचं कलम 226 जे टाकलं, त्यामध्ये एक शब्द वापरला, की वसुली अधिकारी किंवा लोकसेवक काम करत असताना जर एखाद्याने आत्महत्या करीन असा धाक दाखवला, हे बऱ्याचदा होतं, की माझं काम तुम्ही करा नाहीतर मी आत्महत्या करीन. तर हे नवीन कलम टाकलेले की वसुली अधिकाऱ्याला त्याचे काम कर्तव्य बजावत असताना जर कोणी धमकी दिली, की तुम्ही माझं हे काम करा आणि नाही केलं तर तुम्ही असा मी जीव देईल किंवा मी आत्महत्या करीन, तर असा धाक ज्यांनी दाखवलेला आहे त्या व्यक्तीला जवळजवळ 1 वर्ष तुरुंगवास किंवा द्रव्यदंड किंवा त्याला आपण दंड म्हणूयात, आर्थिक दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. म्हणजे हा नवीन 226 कलम यामध्ये 2023 मध्ये जो काही कायदा आता सुरू झालेला आहे नव्यानं त्यामध्ये टाकलेला आहे. आता सहकार कायद्याची काही कलमं आपल्याला उपयोगी पडतात. जसं की कलम 43,
पोटनियमानुसार कर्ज वाटप करावे. आपलं कार्यक्षेत्र काय आहे ते आपण पाहिलं पाहिजे, त्यानुसार आपण ठेवी गोळा केल्या पाहिजेत. त्यानंतर 44 प्रमाणे आपण किती कर्ज घ्यावं या संबंधी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. तर ताळेबंदाच्या देणे बाजूला जे शेअर कॅपिटल आहे, अधिक राखीव निधी आणि इमारत निधी या तिघांची जर बेरीज केली तर 100 रुपये असेल, तर त्याच्या 12 पट म्हणजे 1200 रुपये आपल्याला ठेवी स्वीकारता येतात किंवा बाहेरील बँकांचं कर्ज घेता येतं. आता याचबरोबर एक नवीन मुद्दा आलेला आहे की विविध कार्यकारी सोसायट्यांना ही जी काही कर्ज उभारण्याची मर्यादा होती ती 10 पट होती, मात्र ती मान्य नाहीये केंद्र सरकारला आणि त्यामुळं इथं 25 पट स्वनिधीच्या 25 पट कर्ज उभारता येईल अशी नव्याने तरतूद यामध्ये केलेली आहे. कलम 46 एन सहकार कायद्याचं असं सांगतं की जर एखाद्या वसुली अधिकाऱ्याने एखादी मालमत्ता जप्त केलेली असेल तर ती जप्त केलेली मालमत्ता कसूरदाराला किंवा थकबाकीदाराला लबाडीने कुणाला हस्तांतर करता येणार नाही किंवा त्याची विल्हेवाट लावता येणार नाही. तर त्याला मोठी शिक्षा आहे 147 एन प्रमाणे 6 महिन्याची शिक्षा किंवा 5,000 रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा त्या व्यक्तीला होऊ शकतात. म्हणजे जर एखाद्या संस्थेच्या बाबतीमध्ये आपण जमीन असेल, इमारत असेल, संस्थेमध्ये तारण ठेवलेली आहे आणि त्या तारणावर कर्ज घेतलेला आहे. मग जी मालमत्ता आपण संस्थेकडे किंवा बँकेकडे तारण ठेवलेली आहे, जिल्हा बँकेकडे आपण समजा शेत जमीन तारण ठेवतो, तर ती तारण ठेवलेली जी मालमत्ता आहे त्या मालमत्तेवर जे काही कर्ज घेतलेलं असेल त्या कर्जाची परतफेड झाल्याशिवाय आपल्याला त्या तारण मालमत्तेची कोणतीही विल्हेवाट, मग ती विक्री करणं, दान करणं असं काही करता येणार नाही. आता 146 एन प्रमाणे तारण मालमत्तेवर अग्रहक्क ज्याला आपण म्हणूयात तो आहे. आता तशा पद्धतीने एखाद्या व्यक्तीनं जर वागला नाही आणि तारण मालमत्ता असताना सुद्धा त्याचा काही व्यवहार केला तर तो 147 एन प्रमाणे अपराध मानलेला आहे आणि या अपराधाला 6 महिने शिक्षा किंवा 5,000 रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात असं 147 एन मध्ये म्हटलेलं आहे. यानंतर कलम 26 असं सांगतं की जोपर्यंत एखादा सदस्य किंवा सभासद हा पोटनियमाप्रमाणे संस्थेची देणी ही अदा करत नाही, संपूर्ण कर्ज जोपर्यंत फेडत नाही, तोपर्यंत त्यानं जर थकबाकी केली तर सभासदाचे हक्क हे त्या व्यक्तीला वापरता येणार नाहीत. म्हणजेच इथं थकबाकीदार जो आहे त्याला कसूरदार मानलेला आहे आणि त्याचे इतर हक्क जसे की मतदान करणं, वार्षिक सभेला उपस्थित राहणं, स्वतःचं मत मांडणं असं कोणताही कार्य हे या पदाधिकाऱ्याला करता येणार नाहीये. त्यानंतर किंवा सदस्याला करता येणार नाहीये. कलम 44 प्रमाणे भागाच्या तारणावर कर्ज देता येणार नाहीये. म्हणजे आता समजा एखाद्याला ₹1,00,000 कर्ज दिलेलं आहे आणि त्याचे 10,000 रुपये आपल्याकडे शेअर्स आहेत आणि कर्ज तो काही फेडत नाही आणि फक्त 20,000 ते 30,000 कर्ज बाकी आहे आणि आपल्याला असं दिसलं की त्याचे शेअर्स आहेत, तर ते शेअर्स आपण कर्जात घेऊ शकत नाही. हा मात्र एक आहे की त्याने जर राजीनामा दिला तर मग काही हरकत नाहीये, त्याचं सदस्यत्व राहणार नाही. पण सदस्यत्व कायम ठेवून जर एखादा त्याची शेअरची रक्कम मागत असेल किंवा त्याच्यावर तारणी कर्ज मागत असेल तर ते आपल्याला त्यामध्ये देता येणार नाही. तर महाराष्ट्र तुकडेबंदी कायदा नावाचा एक कायदा आपल्या राज्य सरकारनं केलेला आहे. तो 1947 मध्ये केलेला आहे. आता या कायद्याप्रमाणे 2 सख्खे भाऊ जरी असतील तरी तहसीलदारांना विचारल्याशिवाय त्यांची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय आपल्याला जमिनीचे तुकडे करता येत नाहीत, खातेफोड करता येत नाही. पण इथे एक अपवाद सांगितलेला आहे महाराष्ट्र तुकडेबंदी व तुकडेजोड प्रतिबंधक कायद्यामध्ये आणि तो अपवाद असा आहे की जर एखाद्या व्यक्तीने सहकारी संस्थेकडून कर्ज घेतलेला असेल आणि त्याची थकबाकी झाली असेल आणि त्या व्यक्तीने त्याची शेत जमीन संस्थेला गहाण ठेवलेली असेल तर मग तहसीलदारांना हा अधिकार आहे की त्या शेतीमध्ये प्रवेश करणे आणि जेवढी आवश्यक आहे ती रक्कम ही त्या संस्थेच्या जमीन विकून संस्थेच्या किंवा जमीन संस्थेच्या ताब्यात देणे. आणि त्यामुळं इथं महाराष्ट्र तुकडेबंदी कायदा हा त्या संबंधी आहे. तशाच पद्धतीने आपल्याकडं महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड आहे, जमीन महसूल कायदा. यामधलं कलम 36 असं सांगतं, 36 ते असं सांगतं की अशा पद्धतीने
जर एखाद्या सभासदाने शेतीच्या तारणावर कर्ज घेतलेला असेल आणि तो कर्जफेड करत नसेल, तर अशा वेळी त्याच्या जमिनीची जे काही कब्जा असेल तो कब्जा किंवा ताबा हा सर्वात प्रथम जिल्हाधिकारी घेतील आणि मग जिल्हाधिकारी त्या संबंधित धनको संस्थेला किंवा ज्या संस्थेनं कर्ज दिलेलं आहे त्या संस्थेच्या ताब्यात लिलावासाठी देतील. आता 44 कलम हे नव्याने दाखल झालं. सिटी कोऑपरेटिव्ह बँकेचा निकाल लागला. सिटी कोऑपरेटिव्ह बँक विरुद्ध त्रिलोकचंद सेठी 1986 मध्ये हा निर्णय लागला आणि यामध्ये हायकोर्टानं अतिशय मुद्देसूदपणे जेव्हा तुम्ही एखादं मुद्दल घेता, 1 लाख रुपये कर्ज घेता, तेव्हा व्याज किती घ्यावं यावर परखड भाष्य हे सिटी कोऑपरेटिव्ह बँकेच्या निकालात उच्च न्यायालयाने केलेलं आहे. आणि उच्च न्यायालयाचं असं म्हणणं आहे की जर आपण 1 लाख रुपये कर्ज घेतलेलं असेल तर व्याजापोटी आपण 1 लाख रुपये घ्यावेत. आणि त्यामुळं सुरुवातीला उच्च न्यायालयाचा आदर करावा म्हणून आपल्याकडे सुद्धा अशा पद्धतीने मर्यादा आणलेल्या आहेत. तर इथं आपण पाहतो की बऱ्याच ठिकाणी मुद्दलापेक्षा दुप्पट अशा पद्धतीने वसुली केली जाते. आता यामध्ये अडथळे बऱ्याचदा संस्थांना येत नाहीत, परंतु सिटी कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये या केसमध्ये उच्च न्यायालयानं असं म्हटलेलं आहे की जेव्हा तुम्ही 1 लाख रुपये मुद्दलाला 1 लाख रुपये व्याज घेता आणि त्यापेक्षा जादाही व्याज घेण्याचा प्रयत्न करता तर ते भारतीय राज्यघटनेच्या कलम 14चं उल्लंघन आहे. कारण कलम 14 काय आहे? कलम 14 प्रमाणे कायद्यापुढे समानता असली पाहिजे आणि त्यामुळं मुद्दलापेक्षा दुप्पट व्याज घेऊ नये हा मुद्दा सध्या आपल्या सन्माननीय आयुक्तांनी शेती कर्ज किंवा शेती कर्जाच्या बाबतीमध्ये विविध कार्यकारी सोसायट्यांना 1 लाखापर्यंतच्या कर्जाला तो नियम लागू केलेला आहे. मात्र वास्तवामध्ये हा निवाडा एका अर्बन बँकेचा किंवा नागरी बँकेच्या बाबत उच्च न्यायालयाने दिलेला आहे. त्यानंतर कलम 45 प्रमाणे एक बंधन संस्थांना ठेवलेलं आहे की संस्थांनी ज्याच्याशी कोणाचे व्यवहार करायचे आहेत तर तो सभासद असला पाहिजे. आता हा अपवाद मात्र नागरी बँकांना आणि जिल्हा बँकेला आहे. कारण विविध कार्यकारी सोसायट्यांना किंवा पतसंस्थांना सदस्य करूनच व्यवहार करता येतात. मग 100 रुपयाचा जो फॉर्म आहे किंवा 100 रुपयाचा जो एक शेअर आहे तो भरूनच घ्यायचा आहे. त्यामुळं 45 प्रमाणे ते आहे. कलम 46 असं सांगतं की आजी माजी जे सदस्य असतात त्यांच्या भागाच्या रकमेवर किंवा ठेवीच्या व्याजावर किंवा लाभांशावर किंवा नफ्यावर संस्थेचा बोजा निर्माण केला जाऊ शकतो. जर एखादा आजी माजी सदस्य मृत्यू पावला आणि त्याचं काही येणं असेल तर जे काही संस्थेमध्ये भागाची रक्कम असेल किंवा इतर रकमा असतील त्याच्यावर तो अधिकार आहे तो संस्थेचा येणार आहे. मात्र एक आहे की भविष्य निर्वाह निधी जो असतो त्याच्यावर आपल्याला हक्क गाजवता येत नाही कारण तो कुटुंबाची रक्कम आहे. मात्र जर त्या सेवकाला पदावरून काढून टाकलेला असेल, त्याला निष्कासित आपण म्हणूयात की सस्पेंड केलेला असेल तर मात्र इथं तो नियमित सेवक राहत नाही आणि मग त्याच्या प्रॉव्हिडंट फंडावर सुद्धा आपल्याला अटॅचमेंट आणता येऊ शकते. कलम 47 प्रमाणे आपल्याला एक मोठा अधिकार दिलेला आहे की संस्थांना स्थावर मालमत्ता व जंगम मालमत्तेवर बोजा निर्माण करून कर्ज वाटप करता येईल. आणि तेच आपल्याला कलम 60 मध्ये दिलेलं आहे की आपण जेव्हा एखादी मालमत्ता जप्त करता तेव्हा काय जप्त करावं आणि काय जप्त करू नये. कलम 48 प्रमाणे संस्थेला हा अधिकार आहे की संस्थेने जर स्थावर मालमत्तेवर कर्ज दिलेलं असेल, ती जमीन असो किंवा इमारत असो, तर त्यावर स्वतःची मालकी किंवा बोजा नोंद करणे हे अधिकार हे संस्थेला देण्यात आलेले आहे. कलम 48 प्रमाणे एखाद्या शेतकऱ्याने जर आपल्याकडे कर्ज घेतलेलं असेल आणि तो कर्जफेडी टाळाटाळ करत असेल तर त्याचा शेतमाल तो जेथे जाऊन विकतो तेथे सुद्धा आपल्याला वजावटीसाठी वसुली अधिकारी आदेश देऊ शकतात आणि
जी काही रक्कम असेल ती वसूल करू शकतात. आता इथे मात्र वसुली करत असताना शेतीच्या उत्पन्नाच्या संबंधित कृषी उत्पन्न खरेदी विक्री अधिनियम हा त्यामध्ये 63 आहे. आणि हा असं सांगतो की जेव्हा तुम्ही एखाद्याची रक्कम कपात करता किंवा एखाद्याचा माल विक्रीतून रक्कम तुम्हाला पाहिजे असते, तेव्हा आपण किती रक्कम कपात करण्याचा आपल्याला अधिकार आहे? तर ऊसाचं पेमेंट जर आपल्याला घ्यायचं असेल कर्जापोटी वसूल करून, तर आपल्याला 100% ते संपूर्ण त्याचं जे काही ऊसाची त्याला रक्कम मिळालेली आहे, ती सगळी तुम्ही 100% वसूल करू शकता. मात्र मराठवाड्या ठिकाणी सारख्या ठिकाणी कापसाचं उत्पन्न होतं. मग कापूस जर त्यांनी काढलेला असेल आणि तो थकबाकीदार असेल, तर आपण 60% रक्कम ही आपल्याला त्यातून कपात करता येते. तर हे साधारण त्यामध्ये दिलेलं आहे. यानंतर 35 ते 49 असे काही नियम पण आपल्याला कलमाबरोबर आहेत. जसं की नियम 35 काय सांगतो, की वसूल भाग भांडवल, राखीव निधी आणि इमारत निधी याच्या 12 पट एवढ्याच ठेवी आपण घेऊ शकतो. आणि त्यामुळं हा एक संस्थांना बंधन आहे, की बाबा आपण किती ठेवी घ्याव्यात, तर यासाठी हे बंधन त्यामध्ये दिलेलं आहे. वसूल भाग भांडवल, राखीव निधी आणि इमारत निधी नियम 35 असं सांगतो, की वसूल भाग भांडवल, राखीव निधी आणि इमारत निधी याच्या 12 पट, पूर्वी हे 10 पट होतं, आता नव्यानं 12 पट आपल्याला कर्ज घेता येईल पतसंस्थांना. आता हेच जर आपण विविध कार्यकारी सोसायट्यांच्या बाबतीत म्हटलं, तर वसूल भाग भांडवल, राखीव निधी आणि इमारत निधी वजा तोटा याच्या 25 पट ठेवी विविध कार्यकारी सोसायटीला घेता येतील किंवा बँकेचं कर्ज घेता येईल. म्हणजे थोडासा बदल आहे. पतसंस्थांच्या बाबतीमध्ये 12 पट शब्द आलेला आहे. आणि ज्या इतर विविध कार्यकारी सोसायट्या असतात, त्यांना त्यांच्या वसूल भाग भांडवल, राखीव निधी आणि इमारत निधी याची बेरीज करून तोटे असल्यास तोटे वजा करायचे आणि उरलेल्या रकमेच्या पद्धतीने ठेवी ह्या स्वीकारता येतील. नियम 38 प्रमाणे ज्याला कोणाला ठेवीचा किंवा कर्जाचा व्यवहार करायचा असेल, त्याला सभासद करणं आवश्यक आहे. नियम 40 प्रमाणे निबंधकाला जर असं वाटलं, की निधीच्या बाबतीमध्ये काही मार्गदर्शन संस्थेला करावं आणि तशा पद्धतीनं संस्थेला सूचना ज्या असतात, ते निबंधक करू शकतात. त्यानंतर ठेवीच्या तारणावर कर्ज देता येईल, हे सुद्धा नियम 45 मध्ये आपल्याला दाखल केलेलं आहे. आता नियम 46 असं सांगतं, की जर एखाद्या कर्जदाराने ज्या कारणासाठी कर्ज दिलेलं आहे, त्या कारणासाठी त्या कर्जाचा वापर न करता दुसऱ्याच गोष्टीसाठी वापर केलेला असेल आणि ते जर आपल्या निदर्शनास आलं संचालक मंडळाच्या किंवा समितीला, तर समिती पहिली त्याला 1 आठवड्याची नोटीस देईल आणि सर्व रक्कम जी आहे ती परत मागण्याचा अधिकार संस्थेला त्यामध्ये दिलेला आहे. यानंतर 46(2) प्रमाणे जर असं वाटलं संचालक मंडळाला, की अरे आपण फर्निचरसाठी कर्ज दिलं, पण ह्या व्यक्तीने वेगळ्या गोष्टीसाठी वापरलं. म्हणजे जर अशा खोट्या पद्धतीने जर आपल्याकडून कर्जाचा दुरुपयोग व्हावा म्हणून जर एखादा व्यक्ती आपल्याशी वर्तन करत असेल, तर त्यासंबंधी 46(2) आपल्याला दिलेला आहे. इथं पुन्हा तो शब्द आलेला आहे, की ज्याच्याशी आपण व्यवहार करता संस्थांनी, त्याला सदस्य करणं आवश्यक आहे. त्यानंतर 49 नियमाप्रमाणे जर कर्ज एखादं वसूलच होत नसेल, तर ते बुडीत टाकणे म्हणजेच नफा तोट्याला तो खर्च दाखवून आपण तशा पद्धतीनं ती जी काही आपण हिशोबी पद्धती अवलंबलेली आहे, की नफा तोट्याला बुडीत कर्ज जे वसूल होत नाही, ते नावे टाकणे. तर इथं मात्र कलम 81 प्रमाणे जो वैधानिक लेखापरीक्षक नेमलेला आहे, तर तो ती रक्कम प्रमाणित करील आणि मग ती कार्यवाही बुडीत कर्जाची होईल. म्हणजे बुडीत कर्ज जर टाकायचं असेल, तर आपल्याला जो कोणी आपला वैधानिक लेखापरीक्षक आहे, त्यांचं सर्टिफिकेशन किंवा त्यांचं प्रमाणीकरण किंवा त्यांनी लेखापरीक्षण अहवालामध्ये हे लिहिलं पाहिजे, की कर्जदार आणि जामीनदार हे सापडत नाहीयेत किंवा कुठल्या प्रकारे ते समोर येत नाहीयेत आणि मग अशा वेळी आपल्याला बुडीत कर्ज तरतूद ही करता येणार आहे. यासाठी मात्र कलम 81 प्रमाणे लेखापरीक्षकाने त्याचा दाखला किंवा ती गोष्ट प्रमाणित करणं हे लेखापरीक्षकाचं काम आहे.
यात कलम 93 प्रमाणे आपल्याला आपले वाद सोडवण्यासाठी जर आपल्याला असं वाटलं की लवादामध्ये, लवाद काय आहे तर दोन व्यक्तींचा वाद असतो, तिसरा एखादा व्यक्ती नेमला जातो, तर ते नेमला जाऊ शकतो, समेट घडून आणला जाऊ शकतो एखाद्या व्यक्तीकडून, किंवा लोक अदालत ही खूप आपल्याकडे यशस्वी पद्धती आहे. कारण न्यायालय सुद्धा आपल्या समोर येऊन, एकत्र येऊन आपण एक मोकळ्या जागेमध्ये लोक अदालत भरवली जाते, तर तो सुद्धा एक पर्याय आपल्याकडे आहे. त्यानंतर काही न्यायालयाचे निर्णय आहेत की विठ्ठल यादव म्हसे विरुद्ध आमदार बाळासाहेब थोरात नागरी बस संस्था या केसमध्ये जर आपण पाहिलं तर असं म्हटलं गेलेलं आहे की कोणतेही दिवाणी न्यायालय सहकार कायद्याचे 91 किंवा 101च्या बाबतीमध्ये निर्णय घेणार नाही. म्हणजेच सहकार बाबतीमध्ये वाद सोडवण्याची स्वतंत्र यंत्रणा आहे. जसं की सहाय्यक निबंधक असतील, सहकार न्यायालय असेल, अपील न्यायालय असेल, किंवा सहाय्यक निबंधक, जिल्हा उपनिबंधक, त्यांच्या वरिष्ठ आयुक्त, राज्यमंत्री अशी जी काही रचना केलेली आहे, तर त्या रचनेला अनुसरूनच कामकाज झालं पाहिजे. एखाद्या व्यक्तीनं जर सहकार न्यायालयामध्ये त्यांची परिपूर्ण, सहकार कायद्यामध्ये त्यांची परिपूर्ण व्यवस्था आहे, उदाहरणार्थ कलम 101 आहे, कलम 91 त्यासाठी दिलेला आहे. मग सहकार न्यायालयाची यंत्रणा असताना सिव्हिल कोर्टानं, जनरल लोकांसाठी जे कोर्ट काम करतं, सिव्हिल कोर्टानं त्यामध्ये हस्तक्षेप करू नये. कलम 101 प्रमाणे आपण वसुली प्रमाणपत्रासाठी निबंधकाकडे दाद मागतो आणि तो अर्ज सादर करतो. आता ह्या वसुली प्रमाणपत्रासाठी आपण यू नमुन्यातला अर्ज करतो, त्यामध्ये आपण काही माहिती लिहितो, जसं की कोण थकबाकीदार आहेत, त्यांची नावं, त्यांची कर्जाची खाते उतारा, त्यानंतर कर्ज प्रकरणाच्या बाबतीमध्ये करारपत्र, वचन चिठ्ठी, जामीनदारांची माहिती, सर्व नोटिसांच्या प्रती, ज्या काही साधं नोटीस, स्मरणपत्र, अंतिम पत्र, त्यानंतर संस्थेने 101 कारवाई करण्यासाठी जो ठराव केलेला आहे त्याची प्रत, त्याच पद्धतीनं कलम 101 नुसार यू नमुन्यातील प्रस्ताव निबंधकाला सादर केला जातो. आता निबंधकाला सादर केला जातो, तालुक्याचे असतील किंवा त्या कार्यक्षेत्रानुसार असतील, त्याच पद्धतीनं फेडरेशनला सुद्धा वसुली अधिकारी असतात. फेडरेशनचे वसुली अधिकारी साठी स्वतंत्र निबंधक असतात. तर जे काही आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आहे त्याला अनुसरून आपण 101चा प्रस्ताव सादर करतो. 101चा प्रस्ताव सादर करताना आपल्याला दावा शुल्क ₹500 भरावे लागतात. त्याच पद्धतीनं किती रकमेची वसूलपात्र रक्कम आहे त्यानुसार 1% या पद्धतीने सेवा शुल्क जे असतं ते त्या निबंधक कार्यालयाकडून सरचार्ज म्हणून घेतलं जातं. त्यामुळे सरचार्ज म्हणजे काय आहे तर सरचार्ज म्हणजे वसुलीपोटी जो खर्च निबंधक कार्यालयामार्फतच्या नियुक्त वसुली अधिकाऱ्यांना येणार आहे, त्या वसुलीपोटी जो खर्च होतो तर तो खर्च त्यांना आधी मिळाला पाहिजे. उदाहरणार्थ पेपरला जाहिरात देणं, त्या लोकांना भेटणं, थकबाकीदारांना त्यांना नोटिसा देणं, आणि अशा पद्धतीनं आपण लिलावाची प्रक्रिया राबवणं, हा जो काही खर्च आहे तो खर्च त्या वसुली अधिकाऱ्याला मिळावा यासाठी आपण ही तरतूद केलेली आहे. आता इथं वसुंधरा अशोक पाटील विरुद्ध राजाराम सहकारी बँक या केसमध्ये मेहरबान उच्च न्यायालय असं म्हणतं की जेव्हा 101 प्रमाणे वसुली दाखला मिळालेला असतो तेव्हा पुन्हा त्याच गोष्टीवर तुम्ही सहकार न्यायालयात येऊ नका. 101चं जर तुम्हाला वसुली दाखला पसंत नसेल किंवा तुम्हाला असं वाटतं 101 दाखला आम्हाला अन्यायकारक पद्धतीने दिलेला आहे, तर हरकत नाहीये, तुम्ही 101 च्या विरुद्ध अपील करू शकता. 154 मध्ये 154 मध्ये अपील न्यायालय आहे जे सहकार खात्याचं आहे, आणि त्यामुळे 101च्या विरोधामध्ये 154चं अपील होऊ शकतं. त्याला आपण रिव्हिजन म्हणतो. तर रिव्हिजन पिटिशन तुम्ही सहकार खात्याकडे सादर करू शकता. मात्र तुम्ही दिवाणी न्यायालयात जाऊन कारण नसताना जी काही यंत्रणा आहे सहकाराची त्याला अडथळा आणू शकत नाही, असं यामध्ये म्हटलेलं आहे. यानंतर बाळासाहेब धोंडीराम या केसमध्ये विरुद्ध सहनिबंधक 2015 ची केस आहे. यामध्ये कलम 101चा दाखला देत असताना नैसर्गिक न्याय तत्वाचे पालन केलेले नाही. म्हणजे काय बरं, तर योग्य नोटिसा पाठवणं, त्यांना बोलावून घेणं, त्यांची सुनावणी घेणं आणि मग अंतिम निर्णय घेणं, तर अशी कोणतीच प्रक्रिया किंवा त्या प्रक्रियेमध्ये योग्य पद्धतीने कामकाज न केल्याचं निबंधकांना दिसलेलं आहे.
सहनिबंधक जे असतात अपील न्यायालयामध्ये 154 मध्ये अपील करण्यात आलं 101 च्या विरोधामध्ये, आणि 154च्या अपिलामध्ये 101 चा दाखला जो आहे तो रद्द करण्यात आलेला आहे. 154च्या बाबतीमध्ये एक केस दाखल झाली की 101 च्या विरोधामध्ये 154 करताना जर दाव्याची रक्कम 100 रुपये असेल तर 50 रुपये हे पहिले त्या कोर्टामध्ये भरावे लागतात किंवा संस्थेमध्ये भरावे लागतात आणि त्याची भरणा पावती आपल्याला त्या कोर्टामध्ये द्यायची असते. आता इथं प्रश्न येतो की 50% एवढी मोठी रक्कम ही भरणं आवश्यक आहे का? तर ती केस आहे ग्रेटर बॉम्बे कोऑपरेटिव्ह बँक विरुद्ध धिल्लन 2004, आणि या केसमध्ये हा मुद्दा निघाला की एवढं जे काही आपल्याला रक्कम 50% रक्कम जर भरली तरच अपील करायचं, तर ही तरतूद बरोबर आहे असं अंतिमरित्या उच्च न्यायालयानं सांगितलेलं आहे. आता 86 अ ते फ जे आहे, समजा आपण 101 चा प्रस्ताव सादर केला तर अ ते फ मध्ये 86 मध्ये आपल्याला निबंधकाने जे कामकाज केलं ते त्या संबंधी आहे. आता इथं आपल्याला निबंधकांची सुनावणी झाली पाहिजे, आणि सुनावणी न होता जर आपण दाखला दिला तर तो बेकायदा आहे असं या गणेश कुमार माखनलाल विरुद्ध नागपूर अर्बन बँकेच्या केसमध्ये उच्च न्यायालयानं हे कबूल केलेलं आहे, आणि त्यामुळं सुनावणी होणं आवश्यक आहे. त्यानंतर लोटलीकर केसमध्ये सुद्धा हे झालेलं आहे की कर्जदाराचं म्हणणं अजिबात ऐकून न घेता अशा पद्धतीने वसुली दाखला बेकायदा मानण्यात आलेला आहे. 86 मध्ये अर्ज आल्यानंतर कोर्ट फी स्टॅम्प घेतला जातो 100 रुपयाचा, त्याला आपण दावा शुल्क म्हणतो. त्यानंतर स्टॅम्प ड्युटी जी असेल किंवा कोर्ट फी असेल ती, त्याला आपल्याकडे कॉस्ट ऑफ ज्याला आपण म्हणतो की आदेशिका खर्च, त्याला आपण सरचार्ज आपल्या भाषेमध्ये असतं. तर जे काही 1% असा दर ठरवलेला आहे वसूलपात्र रकमेच्या, तो आपल्याला शासकीय तिजोरीमध्ये भरावा लागतो. त्यानंतर प्रतिवादी म्हणजे थकबाकीदार यांना नोटिसा पाठवल्या जातात निबंधकाकडून, आणि तुमचं काय म्हणणं आहे, तुमच्या विरुद्ध 101 चा प्रस्ताव आमच्याकडे आलेला आहे, तुमचं काय म्हणणं आहे ते सादर करावं असं त्यांना सांगितलं जातं. त्यात दोन्ही पक्षकार आपली कागदपत्र सादर करतात, त्यांची सुनावणी होते, आणि सुनावणी झाल्यानंतर निबंधक अंतिम निर्णय देतात. आता निबंधकानं जो काही निर्णय दिला 101 प्रमाणे वसुली दाखल्याचा, तो अमान्य असेल तर 154 प्रमाणे आपण वरिष्ठ न्यायालयाकडे, त्याला आपण सहकार अपील न्यायालय, तिथे अपील करू शकतो. आपल्या पुण्यामध्ये स्वारगेटला ते ऑफिस आहे, तर आपल्याला तो अधिकार त्यामध्ये दिलेला. विठ्ठल यादव म्हसे या केसमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने 91 आणि 101 हे दोन्हीही जे आहेत ते विचारात घेतले पाहिजेत दिवाणी न्यायालयानं. म्हणजे दिवाणी न्यायालय हे स्वतंत्र न्यायालय आहे. सहकार यंत्रणेची जी 91 आणि 101 ची तरतूद आहे ती विचारात न घेता कोणतंही दिवाणी न्यायालय त्यांचं कामकाज करणार नाही. 156 प्रमाणे वसुली अधिकारी निम्न न्यायिक अधिकार आहेत, तो लोकसेवक आहेत, हे काही निर्णय दिलेत आपल्याला. त्यानंतर दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 आणि यातलं कलम 60 ते 64 हे आपल्याला, केंद्र सरकारचा हा कायदा आहे, आणि या कायद्यामध्ये आपल्याला मूलभूत अशी वसुलीबाबतच्या काही जबाबदाऱ्या वसुली अधिकाऱ्याला दिलेल्या आहेत. उदाहरणार्थ कलम 60 प्रमाणे काय जप्त करावं, काय जप्त करू नये. उदाहरणार्थ समजा जप्त करत असताना स्वयंपाकाची भांडी असतील, झोपण्याचा बिस्तरा असेल, वापरण्याचे कपडे असतील, किंवा सुतार, लोहार, कुंभार यांची कारागिरीचे साहित्य असेल, किंवा एखाद्या हिशोबाच्या नोंदवह्या असतील, उधारी एखादं दुकान असेल तर उधारीच्या काही चोपड्या असतात, तर अशा काही गोष्टी जप्त करता येत नाही. मात्र जप्त करत असताना आपल्याला कपाट फोडता येतं, दरवाजा तोडता येतो. त्यानंतर आपण चेकबुक, शेअर सर्टिफिकेट, ठेवीच्या पावत्या, एखादं खरेदी खत त्यामध्ये असेल, म्हणजे असं कोणताही कागद असेल की त्यामध्ये पैशाचं रूपांतर होईल, तर आपण ते बिनधास्त जप्त करू शकता. त्यामध्ये भले चेकबुक असेल, पासबुक असेल, तर हे सगळं जप्त करण्याचा अधिकार वसुली अधिकाऱ्याला दिलेला. आता वेतनातून जप्ती करताना मात्र आपल्याला इथं मार्गदर्शन केलेलं आहे की जेव्हा एखाद्याच्या पगारातून जप्ती करता तेव्हा 24 महिने सलग फक्त जप्ती करता येईल, यापेक्षा जास्त कालावधीपर्यंत जप्ती करता येणार नाही. आता 61 फारसा आपल्याकडे लागू होत नाही, पण एखाद्या ठिकाणी मराठवाड्यामध्ये खूप दुष्काळ पडलाय समजा,
आणि मग आपण एखादा शेतमाल जप्त करतोय, तर जर एखाद्या शेतमालाबाबत शासनानं आदेश काढला असेल, उदाहरणार्थ ग्रामीण भागामध्ये नाचणी असेल किंवा तांदूळ असतील, तर ते फार दुष्काळामध्ये किंवा आदिवासी पट्ट्यामध्ये जर सरकारला असं वाटलं की बाबा हा शेतमाल जप्त करता येणार नाही, तर मग असा काही जर आदेश असेल सरकारचा, तर मग आपल्याला तो शेतमाल जप्त करता येणार नाही. कलम 62 असं सांगतं की आपण जेव्हा जप्ती करायला जातो तेव्हा सूर्योदयानंतर आणि सूर्यास्ताच्या आत आपण जप्ती करण्याची वेळ ही पाळली पाहिजे. त्यानंतर आपण परवानगीशिवाय शक्यतो स्त्रियांच्या खोलीमध्ये प्रवेश करू नये. स्त्रियांच्या खोलीत प्रवेश करताना शक्यतो त्यामध्ये महिला कॉन्स्टेबल असावी, हे त्यामध्ये महत्वाचं आहे. त्यानंतर आपण जी काही मालमत्ता जप्त केली ती त्या थकबाकीदाराने विकली. म्हणजे आपण एखादी 10 एकर जमीन ही तारण घेतलेली आहे, त्यांनी पण मॉर्गेज केलेला आहे आणि मॉर्गेज केलेला असताना त्या व्यक्तीनं जर त्या जमिनीची चुकीच्या पद्धतीने विल्हेवाट लावली, म्हणजे आपलं कर्ज न फेडता त्यांनी त्या जमिनीचं हस्तांतरण करण्याचा प्रयत्न केला, तर तो एक अपराध आहे आणि त्याला शिक्षा होऊ शकते, ही कायद्यातली तरतूद आहे. आता आपण नियम 107 संबंधी बोलतोय. मॅडम काय दुसरे आलेत का मग? हा सर, थांबता येईल मग आता? हो चालेल ना, मॅडम जॉईन झाले.